अनेक वर्षांपासून जव्हारमध्ये उरूस परंपरा आहे। यामध्ये हिंदू मुसलमान एकत्रित येऊन मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करतात। त्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक पार पडली। या जव्हार तालुक्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर मॅडम, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, जव्हार पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर मानभाव तसंच सर्व जाती धर्माचे जव्हारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरूस समयात कोणत्याच प्रकारची अडचण नको याकरता या समयी निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबत समावेशक चर्चा झाली। त्यात असाही जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो। या गंभीर विषयावर उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांनी कडक इशारा दिला की पोलिसांना जर आढळून आलं तर त्यावर 0 मिनिटात कारवाई केली जाईल, मग तो कोणीही असो। कायदा हा प्रत्येकाला सारखाच आहे। जुगार खेळणाऱ्यांनो सावधान असा इशारा त्यांनी दिला। समाजात वाईट गोष्टी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही। समाज माध्यमांवर जर चुकीची पोस्ट आढळली, वाद होईल असे मेसेज आढळले तर त्यावर लगेचच कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला। उरूसच काय, पुढे निवडणुका आल्या आहेत। काही दिवसातच आचारसंहिता जाहीर केली जाईल, त्यामुळे चुकीच्या गोष्टी होत असतील तर सावधानतेचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला। माझ्या माहितीप्रमाणे माझं तर काही चुकत नसतं, आनंद दिघे साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते या ठिकाणी। एवढे मोठे मोठे व्यक्ती जर यासाठी येऊन जातात तर आपण काहीच नाही। त्यांचं आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला मला लक्षात ठेवा, कुठेतरी गालबोट लागलं तर मग ते आयुष्यभर आपल्याला हे होतं। आणि काय त्यांची ख्याती आहे हे तुम्हाला मला सर्वांना नाही, कारण तुम्ही काय करणार नाही पण मला नाही, पण तरी सुद्धा बाहेरच्या व्यक्तीने याचा कोणी गैरफायदा घेणार नाही की बाबा असं केलं हे केलं, अशा कुठल्या गोष्टी होतात त्यामुळे त्याची खबरदारी आपण सर्वांनी मिळून घेऊया। त्याचबरोबर पुढे लगेच 10 दिवसांची नवरात्री सुरू होते, त्यासाठी सुद्धा आपण हे उत्सव त्यांना दिवाळी आहे बरेच आता उत्सवाची मालिकाच आहे ती सुरू होणार आहे, सुद्धा आपण शांततेत पार पाडू। होणाऱ्या विधानसभा आलेल्या आहेत, विधानसभेच्या अनुषंगाने कुठं काही व्हायला नको। इलेक्शन छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आम्ही ताक फुकून पित आहोत। मात्र स्थानिक पोलिसांना सांभाळून अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं काय असा सवाल नागरिकांनी विचारण्याचे यावेळी धाडस केलं नाही। गणेश कलिंगडा, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, पालघर, जव्हार।